हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट व पॅन्टोमॅथ प्लस या दोन्ही चॅनलवर सहर्ष स्वागत. पॅन्टोमॅथ प्लस हे आपलं गणितासाठी स्पेशल चॅनल आपण नवीन चालू केलेलं आहे. यावर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लर्नमेटला तुम्ही ऑलरेडी आहातच. लर्नमेटवरती आपण इंग्लिश आणि बाकीचे विषय आणि पॅन्टोमॅथ प्लसवरती खास करून फक्त मॅथचेच व्हिडिओ अपलोड केले जातील. तर चला, आजचा आपला विषय आहे 10वी गणित भाग 2 मॅथ पेपर 2 याचा एक सॅम्पल पेपर आपण पाहूया आणि 40पैकी 40 आउट ऑफ 40 कसे मिळवायचे हे पाहूया. तर चला स्टार्ट करूया. पहिला जो क्वेश्चन आहे, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातील योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर प्रश्न असा आहे की एका समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या बाजूची लांबी 7 सेमी आहे. समद्विभुज काटकोन म्हणजे आयसोसिलस राईट अँगल्ड ट्रायंगल. तर एक डायग्रॅम मी तुम्हाला इथे करून दाखवतो. तर बघा, आयसोसिलस जो ट्रायंगल असतो त्याचे हाईट आणि बेस हे इक्वल असतात. समजा हाईट ए आणि बेससुद्धा ए असेल तर त्याचं जे आन्सर असतं हायपोटेनसचं तर A√2 असतं, लक्षात घ्या. मग आता आपल्याला देताना 7 दिलेलं आहे म्हणजे 7√2 म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आन्सर असणार आहे. इथं तुम्ही पायथागोरस थेरमनं सुद्धा सोडवू शकता, पण उत्तरात बदल होणार नाही, कारण समद्विभुज त्रिकोणाच्या बाबतीत एचा फॉर्म्युला म्हणजे ए हा पाय आणि उंची असेल तर A√2 हे कर्ण असतं, म्हणजेच हायपोटेनस असतो. यानंतर दुसरा प्रश्न बघा. आपल्याला मापकंस APC दिले 110 अंश. बघा, मापकंस APC तुम्हाला दाखवतो. हा जो कंस आहे याचं माप जे आहे ते 110 अंश आहे, 110 डिग्री आहे. आणि आपल्याला अँगल ABC विचारलं आहे, म्हणजे हा कोण विचारला आहे. तर बघा, यामध्ये एकूण 4 ठिकाणी कोण होऊ शकतात. आता बरोबर परिघावर कोण झालेला आहे बी, हा जो कोण आहे ABCचा जो कोण आहे बी हा बरोबर परिघावर झाला आहे. परिघावर जर झाला असेल तर तो बरोबर या कंसाच्या हाफ असतो, म्हणजे 110च्या हाफ, 110च्या हाफ म्हणजे 55. 55 हे उत्तर बरोबर आहे. पण इथं लक्षात घ्या, बाकीच्या ज्या शक्यता आहेत त्या तुम्हाला मी आता सांगतोय. बघा, वर्तुळ जे आहे हे तुम्हाला मी पहिली शक्यता सोडून आणखी 3 वर्तुळ काढून दाखवतोय. तर इथं लक्षपूर्वक बघा, कोण हा जर बरोबर सेंटरला झाला असेल, बरोबर सेंटरला म्हणजे केंद्रीय कोण असेल तर त्याचं माप आणि कंसाचं माप समान असतं. लक्षात घ्या, हा जो कंस आहे या कंसाचं माप आणि या कोणाचं माप समान असतं जर केंद्रीय कोण असेल तर. म्हणजे हे 55 असेल तर हे सुद्धा 55, लक्षात घ्या. दुसरी शक्यता इथं असते, केंद्र सोडून पण परिघावर नाही असा मध्यंतरी जर कोण झाला असेल, लक्षात घ्या हा कोण. तर हा कोण काढताना ही रेष पुढे वाढवायची आणि एकूण 2 कंस व्यापतो बघा आपण, इथं आणि इथं. हा कंस आणि हा कंस, लक्षात घ्या. या 2 कंसांची बेरीज करायची आणि निमपट. म्हणजे समजा हा कंस ए असेल आणि हा बी असेल तर आपण या कोणाचं माप काढताना म्हणजे सीचं माप काढताना ए आणि बी यांची बेरीज करायची, छेद 2, लक्षात घ्या. आणि यातच शेवटची एक शक्यता आहे, कोणाचं जे स्थान आहे ते जर बाहेर असेल. यासाठी एक वेगळी आकृती काढतो बघा. म्हणजे घडणारा कोणच जर बाहेर घडला असेल तरी सुद्धा तो 2 कंस व्यापतो, हा एक कंस आणि हा एक. म्हणजे ए आणि बी समजा हे 2 कंस आहेत, हे 2 कंस व्यापणारा हा सी आहे. तर लक्षात घ्या, सीचं माप काढताना
यातला जो मोठा असेल ए आणि बी मधला, समजा बी मोठा आहे तर बी वजा ए करायचा छेद 2. म्हणजे जे दोन कंस त्याने व्यापलेले आहेत त्यांची वजाबाकी करायची आणि निमपट करायची. ही चौथी शक्यता. या 4 शक्यतांपैकी एक प्रश्न हमखास तुम्हाला पेपरला विचारला जाईल. यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. एलचे निर्देशक आहेत 5 वजा 8 म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत, आणि एमचे वजा 7 वजा 3 या बिंदूंमधलं अंतर विचारले, डिस्टन्स विचारले बिटवीन द 2 पॉईंट्स. तर लक्षात घ्या डिस्टन्स जो फॉर्म्युला आहे, आता एल एम हे डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला असा आहे की स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं कोणताही ब्रॅकेट तुम्ही फर्स्ट लिहिलं तरी काही फरक नाही पडत. तर आता इथं x2 म्हणजे एक्झॅक्टली काय घ्यायचं आहे बघा. तर ह्याला आपण x1 म्हणायचं, ह्याला y1, ह्याला x2, ह्याला y2. म्हणजे हा आला x1, हा y1, हा x2 आणि हा y2. लक्षात घ्या. मग आता किमती भरताना बघा, x2 वजा x1, x2 आहे वजा 7, वजा 7 वजा 5, वजा 7 वजा 5 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 म्हणजे वजा 3 वजा वजा 8. लक्षात घ्या किमती कशा घेतल्यात त्या. आता वजा 7 आणि वजा 5 म्हणजे वजा 12, वजा 12चा वर्ग 144, आणि वजा 3 वजा वजा 8, वजा वजा 8चा अधिक 8 होणार, वजा 3 अधिक 8 म्हणजे अधिक 5 झाले, आणि या 5चा आपण वर्ग करायचा आहे. 5चा वर्ग झाला 25. मग आता 144 आणि 25 यांची जी बेरीज आहे ती होणार आहे वर्गमुळात 169. मग एल एम हा 169चं वर्गमूळ आहे, म्हणजेच एल एम किती आहे 13. पेपरवर प्रेझेंट कसं करायचं आपण ऑलरेडी मॅथ 1चा पेपर पाहिलेला आहे, त्याच्यामुळे काही खास सेपरेट सांगायची गरज नाही. आणि हे विथ ऑप्शनचे क्वेश्चन आहेत, थेट आन्सर लिहायचं आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. यानंतर चौथा क्वेश्चन बघा. कॉस वर्ग थिटा बरोबर 0.64 दिलेला आहे आणि साईन वर्ग थिटाची किंमत विचारलेली आहे. तर इथं साईन आणि कॉस यांचं जे रिलेशन आहे ते तुम्हाला माहिती आहे की साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 हे सूत्र आहे. म्हणजे कॉस आणि साईनचं रिलेशन त्यानंतर सेक आणि टॅनचं असेल, कोसेक आणि कॉटचं असेल, तर ते रिलेशन तुम्हाला पाहून त्याचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता आपण साईन आणि कॉसचा फॉर्म्युला यूज करतो आहे. आता कॉस वर्ग थिटा ह्याची डायरेक्ट किंमत त्यांनी 0.64 दिलेली आहे. लक्षात घ्या. फक्त कॉसची दिली असती तर आपल्याला वर्ग करावा लागला असता, पण इथं ऑलरेडी त्यांनी वर्ग करून दिलेला आहे. साईन वर्ग थिटा आहे ॲज इट इज लिहिलं, कॉस वर्ग थिटाची इथं किंमत आपण भरली आणि इथं 1 आहे. आता हे जे तुम्हाला 0.64 दिसतं हे प्लसमध्ये आहे, तिकडे गेल्यावर ते मायनस होईल. 1 मायनस 0.64. मग आता वजाबाकी करणं सोपं असतं, फक्त लक्षपूर्वक बघा. मी तर तुम्हाला करून दाखवतोय. फक्त 1.00 लिहायचं, म्हणजे व्हॅल्यू बदलत नाही, 1च राहतो, आणि इथं 0.64 म्हणजे तुम्हाला वजाबाकी करायला सोपं जाईल. आता तुम्ही पॉईंट नाही म्हणला तरी उत्तर तुम्हाला येईल व्यवस्थित. इथं पॉईंटला पॉईंट येणार खाली, शून्याचे 10 होणार, या शून्याचे 9 होतात तुम्हाला माहिती आहे, आणि एकाचा 0 होणार. 10तून 4 गेले 6, 3 आणि 0. बेरीज करून बघायची पुन्हा. 6 आणि 4 10शी, 0 हातचा 1, 1 आणि 3 4 6 10 झाले, 0 हातचा 1, 1 आणि 0 1 म्हणजे 0.36 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे साईन वर्ग थिटाची किंमत 0.36. साईन थिटाची विचारली असते त्याचं वर्गमूळ काढावं लागलं असतं आपल्याला. तर हे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे बघायचा.
नेक्स्ट बघा, त्रिकोण पी क्यू आरमध्ये म्हणजे इन ट्रँगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर हा 90 डिग्री दिला आहे. कर्ण पी आर म्हणजे हायपोटेनस पी आरची लेंथ जी आहे ती 13 सेंटीमीटर म्हणजे 13 सेमी दिलेली आहे. आणि आपल्याला पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्गाची किंमत विचारलेली आहे. तर बघा, इथं सर्वप्रथम आपण एक राईट अँगल्ड ट्रँगल काढून घेऊया आणि त्याचं जे नाव आहे ते आहे पी क्यू आर आणि पी आर आपल्याला 13 दिलेलं लक्षात घ्या. तर इथं बाय पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरस प्रमेयानुसार तुम्हाला काय दिसेल की पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर पी आर वर्ग. आता डावी बाजू आपल्याला काही दिलेलीच नाही, पण उजवी दिली पी आर. पी आर आपल्याला 13 दिलेला आहे. 13चा वर्ग 169. म्हणजेच काय, तर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्गाची किंमत आली 169 आणि आपल्याला तीच विचारली. म्हणजे उत्तर आलं 169. म्हणजे पी क्यू सेपरेट काढायला पाहिजे किंवा क्यू आर काढायला पाहिजे, मग त्यांची वर्ग करून बेरीज केली पाहिजे असा काही नियम नाही. आपल्याला जे दिले त्याच्यावरून थेट तिसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. नेक्स्ट बघा क्वेश्चन. आपल्याला सांगितलं इथं की कंस ए एक्स बी. आता कंस ए एक्स बी म्हणजे बघा, हा लक्षात येते तुम्हाला, कंस ए एक्स बी. त्यानंतर कंस सी वाय डी हे एक रूप सांगितलेले आहेत. बघा, हे दोन कंस एकरूप आहेत, दिलंय त्यांनी तसं. आणि ए बी जर 6 असेल तर सी डीची किंमत विचारली. तर अशा वेळी काय करायचं, हे दोन कंस एकरूप आहेत सुरुवातीला लिहायचं. कंस ए एक्स डी एकरूप कंस सी वाय डी. म्हणून थेट सांगायचं जीवा ए बी म्हणजे कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी ही इक्वल आहे म्हणून सांगायचं. म्हणजे जीवा ए बी बरोबर जीवा सी डी असं विधान करायचं आणि इथं लिहायचं एकरूप कंसांच्या संगत जीवा. एकरूप कंसांच्या संगत जीवा म्हणजे संगत जीवा म्हणजे कशी, तर करस्पॉन्डिंग कॉर्ड आहे ऑफ इक्वल लिहा किंवा कॉन्ग्रियंट कंस म्हणजे आर्क म्हणजे करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ कॉन्ग्रियंट आर्क्स असा आन्सर तुम्ही देऊ शकता. म्हणजे संगत जीवा आहेत कुणाच्या, तर एकरूप कंसांच्या संगत जीवा. तर हे तुम्हाला मिळालं. बट किंवा पण लिहायचं. सेमीमध्ये बट लिहा, सेमी किंवा इंग्लिश मिडियममध्ये. मराठीमध्ये पण लिहा. पण ए बी बरोबर 6 दिले, हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. बट ए बी इज इक्वल टू 6, देअरफॉर सी डी इज ऑल्सो इक्वल टू 6 असं तुमचा आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बिंदू पी हा ए आणि बी या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडांचा मध्यबिंदू असेल तर वायची किंमत काढा. तर बघा, इथं सर्वप्रथम आपण डायग्रॅम काढून घेऊया. तर एक लाईन आहे, त्याच्यावरती पी हा मिड पॉईंट आहे बघा. हा रेषाखंड आहे, त्याचा मिड पॉईंट आहे पी. हा ए आहे आणि हा बी आहे. याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते बघा, एचे दिलेले आहेत 6, 5. त्यानंतर पीचे दिलेले आहेत 5, 6 आणि बीचे दिलेले आहेत 4, वाय. आता आपल्याला वायची व्हॅल्यू विचारली, याचा अर्थ फक्त आपण x2 आणि y2 यामधला फक्त y2 म्हणजे सेकंड जे कोऑर्डिनेट आहेत ते बघायचे, y 6 आणि 5 लक्षात घ्या. मग आता आपण पीचे कोऑर्डिनेट कसं काढतो बघा, तर रेशो जो आहे डिव्हिजनचा तो 1:n ms2n आपण घेतो, तो 1:1 आहे. त्याच्यामुळे इथं एमने एनने मल्टिप्लाय करण्यात काय अर्थ नाही, 1ने मल्टिप्लाय केल्यावर काही फरक नाही पडत. त्याच्यामुळे आपण थेट सांगू शकतो की हा जो 6 आहे, हा 6 आपण कसा काढणार,
तर 5 आणि y यांची ॲडिशन करणार डिवायडेड बाय m प्लस n, म्हणजे एकाच एक संगत असल्यामुळे मिड पॉईंट असल्यामुळे ते 1:1 आहे, लक्षात घ्या, डिवायडेड बाय 2. म्हणजे 6 इज इक्वल टू 5 प्लस वाय डिवायडेड बाय 2 हे इक्वेशन मिळतं आपल्याला, त्याचं सॉल्व करायचं आहे. तर स्टार्ट करूया बघा. ओके, 6 इज इक्वल टू 5 प्लस वाय डिवायडेड बाय 2. इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. इथं 6ला डिनॉमिनेटर काय नाही म्हणलं 1 आहे, याला मल्टिप्लाय करूया. 5 प्लस वाय इज इक्वल टू 6 2 = 12. मग आता बघा, हे जे प्लस 5 आहेत, इथं काय नाही म्हणलं सिम्बॉल इथं प्लस असतो. प्लस 5 तिकडे गेल्यावर -5 होणार आहेत, म्हणजे y इज इक्वल टू येणार आहे 7. म्हणजे yची किंमत आली 7. लक्षात घ्या, इथे मिड पॉईंटचा जो फॉर्म्युला आहे तो पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला समजा y काढायचं असेल तर आपण कसा काढतो, my2 अधिक ny1 डिवायडेड बाय m प्लस n. पण इथं मिड पॉईंट असल्यामुळं काय झालं, m आणि n ह्याची व्हॅल्यू 1 1 झाली, त्याच्यामुळे ते काय राहिलेच नाहीत, फक्त y2 आणि y1 आले. आणि m प्लस n म्हणजे 1 प्लस 1 ह्याची व्हॅल्यू आपण इथं 2 घेतली, लक्षात घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आकृतीमध्ये रेषा AB आणि QR ह्या पॅरलल आहेत एकमेकाला. तुमचं जे पहिलं प्रमेय आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्या टाईपमध्ये बघा. तर त्रिकोण PQR मध्ये AB समांतर QR हे तुम्ही लिहू शकता. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार तुम्ही लिहू शकता PA इज इक्वल अपॉन AQ, PA अपॉन AQ इज इक्वल टू PB अपॉन BR. यामध्ये व्हॅल्यू भरायची आहेत बघा. 2/3 इज इक्वल टू 4/x. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, नेक्स्ट स्टेपला करायचं. 2x इज इक्वल टू 4 3 = 12. तिरकस गुणाकार केला आहे बघा, आणि जे गुणाकारातले 2 आहेत ते जाणार आहेत भागाकारात. म्हणजे एक्सची जी किंमत आहे ती येणार आहे 6. x इज इक्वल टू 6. तुम्हाला लक्षात आलं असेल. मी थोडं स्पीडने घेतो आहे, आपला व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये म्हणून. तर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ दोन्ही चॅनेलला अपलोड होणार आहे, तुम्ही कुठल्याही चॅनेलला शंका टाकली तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ही एक ॲक्टिव्हिटी आहे. तर इथं आकृतीमध्ये त्रिकोण PQS 100 सेमी वर्ग दिला आहे, QRS 150 सेमी वर्ग दिला आहे. म्हणजे 2 जे ट्रँगल आहेत त्यांचा तुम्हाला इथं एरिया दिलेला आहे, लक्षात घ्या. PM बरोबर 10 आहे, हे तुम्हाला आकृती दिसतंच. आणि NR तुम्हाला काय करायला लागणार आहे, पुढील कृती पूर्ण करायची आहे. तर बघा, त्रिकोण PQS आणि QRS या त्रिकोणाचा रेख QS हा पाया आहे, म्हणजे कॉमन पाया आहे. तर इथं लक्षात घ्या, ज्यावेळी त्रिकोणांचा एरिया येतो त्यावेळी मी आता जी सांगतोय ती शक्यता येतो वापरायची नाही आहे. समजा दोघांचा एरिया असेल तर ज्या त्यांच्या संगत बाजू असतात त्या वर्गांच्या प्रमाणात असतात, हे तुम्हाला माहिती आहे, हे संगत बाजू असतील तर. पण ज्यावेळी पाया आणि उंचीचा प्रश्न असतो त्यावेळी मात्र इथं एरिया लिहिताना काळजी घ्यायची. एरियाचा रेशो लिहिताना आपल्याला फॉर्म्युला जो आहे हाफ इंटू बी इंटू एच तो लक्षात घ्यायचा आहे. हाफ इंटू बी इंटू एच, हाफ इंटू बी इंटू एच म्हणजे अर्धा गुणिले पाया गुणिले उंची, लक्षात घ्या. कारण हे त्रिकोण समरूप सांगितलेले नाही आहेत, लक्षात घ्या. समरूप असतील तरच तो मागाचा फॉर्म्युला वापरायचा. आता बघा, हाफ हाफ काय जाणारच आहेत आणि बेससुद्धा निघून जाईल, कारण QS हा एक कॉमन पाया आहे दोघांचा, PQSचा पण आणि खालचा जो त्रिकोण आहे QRS त्यांचासुद्धा तो कॉमन आहे. म्हणजे फक्त हाईट अपॉन हाईट, म्हणजे इथं संगत उंची हा शब्द येणार बघा, संगत उंचीच्या प्रमाणात असतात.
मग आता फक्त उंची घ्यायची आहे. इथं पी एम लिहायला पाहिजे. खाली येणार पी एमची किंमत भरावी लागेल तर तुम्हाला 10. त्यानंतर एरिया 100 आणि 150 त्यांनी ऑलरेडी भरलेला आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 150 गुणिले 10 म्हणजे 1500 झाले. बाजूला करून बघूया. 150 गुणिले 10 1500 भागिले 100. 2 शून्यांना 2 शून्य गेल्या. 15 उत्तर आलं बघा. एनआरची व्हॅल्यू आली 15. आता कृती पूर्ण करत असताना कृती आपण पूर्ण लिहून घेतो आणि मग त्याच्यामध्ये ज्या जागा आपण सॉल्व केलेल्या आहेत त्या तुम्ही बॉक्स किंवा अंडरलाईन करायच्या. इथं टोटल 4 जागा आहेत बघा. करेक्शनच्या वेळेला प्रत्येक जागेला म्हणजे ह्या जागेला, या जागेला, या जागेला आणि या टोटल तुम्हाला 2 गुण मिळतील, कारण हाफ ऑफ प्रत्येक जागेला मार्क असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. इथं सुद्धा तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि आपल्याला क्वेश्चन विचारलं की पी एम सी हा 90 कसा काय आहे. पहिला प्रश्न आहे त्यामध्ये पी एम सी हा 90 होतो आहे. तर इथं तुम्ही कारण काय देऊ शकता, तर त्रिज्या स्पर्शिका लंबता हे तुम्ही इथं सांगू शकता. म्हणजे ही त्रिज्या आहे आणि ही त्याची स्पर्शिका. लहान वर्तुळाचा विचार केला तर ही त्रिज्या आहे आणि ही स्पर्शिका. त्रिज्या स्पर्शिका लंबता हे तुम्ही इथं कारण देऊ शकता. त्यानंतर म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार पी सी वर्ग बघा, पी सी वर्ग म्हणजे कर्णवर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक सी एम वर्ग होणार. म्हणजे इथं पी एम वर्गची रिकामी जागा भरली जाईल. पी एम वर्ग, पी एमचा वर्ग अधिक सी एम वर्ग असं लिहायचं. आता ह्याच्या ज्या किमती आहेत त्या लक्षपूर्वक बघा. वर्तुळाची त्रिज्या 10 दिली म्हणजे पी एम 10 आहे लक्षात घ्या. आणि सी एम जी आहे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या पी सी ही 10 आहे बघा, सॉरी. आणि लहान वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 8 आहे. व्हॅल्यू परत एकदा मी रिप्लेस करतो. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 10 आणि छोट्याची 8 आहे. म्हणजे आपल्याला पी एमची व्हॅल्यू 8 भरायची आहे आणि पी सीची व्हॅल्यू 10 भरायची आहे, लक्षात घ्या. तर नेक्स्ट पेजला आपण जाऊया, ॲक्टिव्हिटी पूर्ण करूया. तर बघा, सी एम वर्ग बरोबर 10चा वर्ग 100, 8चा वर्ग 64. म्हणजे इथे रिकामी जागा काय भरायला लागणार आहे 64. 100 वजा 64 म्हणजे 36. हा सी एमचा वर्ग आला. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घेतल्यावर सी एम मिळेल तुम्हाला 6. आणि 6, 8, 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, ट्रिपलेट आहे पायथागोरसचं. ते तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ही सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आहे आणि अशी ॲक्टिव्हिटी आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये सॉल्व केलेली आहे. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. बघा काय दिले आपल्याला. साईन थिटाची किंमत 5/13 दिली आणि आपल्याला कॉस थिटाची काढायची आहे. तर काय करायचं, इथं 5/13 भरायची. 5/13चा वर्ग. आता 5/13चा वर्ग किती होतोय, तर 5चा 25 आणि 13चा 169. आता हे वजा म्हणून 1 पलीकडे गेलेलं आहे. 1ला छेद काय नाही म्हणलं 1 आहे. इथं तुम्ही तिरकस गुणाकार आणि छेदाछेदचा गुणाकार करायचा आहे. मी इथं तुम्हाला करून दाखवतो व्यवस्थित. बघा 1ला छेद 1 आहे, 25ला 169 आहे. 169 एक्के 169 वजा 25 एक्के 25 आणि छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 169 एक्के 169, लक्षात घ्या. आता यांची जर वजाबाकी केली तर अंश तुमचा मिळणार आहे 144. 169 आहे तसं. तर हे तुम्ही इथं भरायचं आहे आणि मग शेवटच्या पायरीला वर्गमूळ काढायचं. 144 येतं 12, 144 येतं 12 आणि 169 येतं 13. हे आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ही जी सम आहे त्याच्यामध्ये 9 गुणिले एरिया ट्रँगल पी क्यू आर आणि 16 गुणिले एरिया ट्रँगल एल एम एन हे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. तर अशा प्रकारच्या सममध्ये मी तुम्हाला परत सांगतो की ट्रँगल जर सिमिलर दिले असतील
तर आपण संगत बाजूंचे वर्ग घ्यायचे आहेत, लक्षात घ्या एरियाच्या वेळेला. सिमिलर दिले नसतील तर अर्धा गुणिले पाया गुणिले उंची, अर्धा गुणिले पाया गुणिले उंची या टाईपमध्ये घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यामुळं काय करूया, एरिया ट्रँगल पी क्यू आर छेद एरिया ट्रँगल एलिमेंट. लक्षात घ्या मी इथं ते एरिया ट्रँगल लिहितो, मी तुमची स्टेप कमी होऊन जाईल इथं. एरिया ट्रँगल LMN. आणि हे जे 9 गुणाकारातले 9 आहेत तिकडं भागाकारात येणार. म्हणजे थोडक्यात काय समीकरण होईल ते लिहून दाखवतो बघा. एरिया ट्रँगल PQR छेद एरिया ट्रँगल LMN बरोबर 16/9. लक्षात घ्या हे आपल्याला ऑलरेडी तर दिलेलं आहे. पण एरिया ट्रँगल PQR आणि एरिया ट्रँगल LMN हे सिमिलर ट्रँगल असल्या कारण त्यांचे जे संगत बाजू आहेत, म्हणजे समजा PQLM, QRMN किंवा PR आणि LN यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं क्षेत्रफळ असणार आहे. आणि आपल्याला देताना QR आणि MNचाच विचार करायचा आहे, त्यामुळे आपण त्यांचाच विचार करूया. QRचा वर्ग छेद MN वर्ग बरोबर 16/9. लक्षात घ्या इथं रिझन तुम्ही द्यायचं आहे की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे प्रमेय किंवा तुमचं सिमिलर ट्रँगलचं जे प्रपोर्शन असते एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल थेरम ते लिहिलं तरी चालेल. तर इथं पुढच्या स्टेपला आपण काय करायचं आहे बघा, स्क्वेअर रूट काढूया. स्क्वेअर रूटमध्ये QR वर्गचं QR येणार, MN वर्गचं MN येणार, आणि 16चं 4 आणि 9चं 3 येणार आहे. पण इथं QRची किंमत आपल्याला 20 दिलेली आहे, त्यामुळे आपण ती भरूया. 20 MN बरोबर 4/3. आता क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल बघा आपल्याला. मी तुम्हाला हे इरेज करून दाखवतो, फक्त लास्ट स्टेप लक्षात घ्या. 20/MN बरोबर 4/3. ठीक आहे बघा, 20/MN बरोबर 4/3. तर बघा MN गुणिले 4 होणार आणि 20 गुणिले 3 होणार. MN बरोबर 20 × 60 आणि 4नं भागायचं आहे आपल्याला. तर 15 × 60 तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे MNचं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे 15. इथं आपल्याला काही युनिट सांगायला नाहीत, त्याच्यामुळे MNचं उत्तर आलं 15. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका आयताची लांबी 35 आणि रुंदी 12 आहे. बघा आयताची लांबी 35 आणि रुंदी 12 आहे. तर कर्णाची लांबी, तर आपल्याला माहिती आहे की आपण एक मानायचा की समजा तो आयत ABCD असून BC बरोबर 35. इथं एडी नका लिहू, BCच लिहा, मी तुम्हाला खाली पायथागोरस थेरम वापरायला बरं पडेल. सर्वप्रथम काय सांगायचं, समजा, म्हणजे इंग्लिशमध्ये असेल तुम्ही म्हणायचं लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. समजा चौकोन ABCD हा एक आयत आहे, म्हणून कोण ABC बरोबर 90°. तुम्हाला माहिती आहे पायथागोरस थेरम चालतं आयताच्या गुणधर्मामध्ये, आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो, त्यामुळं अँगल ABC काय झाला, काटकोन झाला. आणि AC हा त्याचा हायपोटेनस किंवा कर्ण म्हणतो आपण त्याला. त्रिकोण ABCमध्ये जायचं, पायथागोरस थेरम वापरायचं, म्हणजे 35चा वर्ग करायचा, 12चा वर्ग करायचा, या दोघांच्या वर्गांची काय करायची, बेरीज करायची, मग तुम्हाला AC वर्ग मिळून जाईल. आता 12चा वर्ग बघा किती होतोय, 144. त्यानंतर 35चा वर्ग 1225.
आणि यांची जर तुम्ही बेरीज करून बघितली तर तुम्हाला ते येते 1369. तर हे कशाचं वर्गमूळ आहे तुम्ही काढायचं आहे आणि येणारं जे उत्तर आहे ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. 37चा वर्ग असण्याची शक्यता आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा. वर्ग करण्याची एक पद्धत मी तुम्हाला ऑलरेडी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवला आहे बघा. आपण तो 37चा आहे का कन्फर्म करूया या उत्तराचं. 1369 हा AC चा वर्ग आहे बघा. तर जी पद्धत आहे आपली क्रिसक्रॉसची त्या पद्धतीप्रमाणे बघूया. तर 37 लिहिताना इथं लिहायचं 37, 7चा वर्ग 49, त्यानंतर 3चा वर्ग 9, नंतर काय सांगितलेलं 3 7 21 आणि 21 दोन्ही 42. तर 9 इथे 6, 9 4 13, 1369 हे कशाचं वर्ग आहे 37चं. म्हणजे आपला जो अंदाज आहे तो बरोबर आहे. ही वर्ग करण्याची जी पद्धत आहे तिचा सुद्धा आपला स्पेशल व्हिडिओ आहे, या पद्धतीने तुम्ही करून बघू शकता. तर नेक्स्ट सम बघूया. ओ केंद्र आणि 3.1 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही बिंदू पी घ्या. केंद्राचा उपयोग करायचा आहे. वर्तुळाला पी या बिंदूतून स्पर्शिका काढा. आता तुम्हाला बघा वर्तुळ केंद्राचा वापर करून आणि न करता अशा दोन शक्यता असतात. इथं वर्तुळ केंद्राचा वापर करा म्हटलेत. मी तुम्हाला आकृती काढून दाखवतो बघा. सर्वप्रथम काय करायचं, कर्कटक पेन्सिलच्या मदतीनं कंपासच्या मदतीनं एक 3.1 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढून घ्यायचं. आता इथं तुम्हाला सांगितलं की केंद्राचा उपयोग करा, त्यामुळे केंद्र इथं द्यायचं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर त्रिज्या जी आहे ती 3.1 दिलेली आहे, ती कुठेतरी मेन्शन करून ठेवायची 3.1 सेंटीमीटर. त्यानंतर वर्तुळावर कुठेही पी बिंदू, शक्यतो आपण काय करायचं पॅरलल लाईनला घ्यायचं. म्हणजे इथं ज्या आपल्या प्रिंटेड लाईन्स आहेत ॲन्सर शीटच्या त्याच्यावरच पी घ्यायचा व्यवस्थित. आणि या पीमधून आपल्याला स्पर्शिका काढायची. तर करायचं काय बघा, सेंटरपासून पी हा बिंदू वाढवून ठेवायचा. म्हणजे अशी लाईन आखायची की ज्यावर पी येईल बरोबर, किंवा लाईन आधी आखा नंतर पी टाका चालेल. आता करायचं काय बघा, पीवर कर्कटक ठेवायचं पीवरती, आणि एक डावीकडे चाप मारायचा आणि एक उजवीकडे मारायचा. मापं समान पाहिजेत, म्हणजे पीवरून इकडे एक आणि तिकडे एक चाप मारायचा. नवीन जे बिंदू आहेत त्यांना तुम्ही नावं देऊ शकता. समजा मी इथं ए दिलं, बी दिलं चालेल. इथं सुद्धा आपण सी नाव देऊन ठेवूया. म्हणजे ओ सी ही त्रिज्या आहे, पी हा वर्तुळातील बिंदू आहे, पीमधून मारलेले चाप जे आहेत ते ए आणि बी आहेत लक्षात घ्या. आता काय करायचं, एवर कर्कटक ठेवायचं आणि वरती चाप मारायचा, तोच चाप खालीसुद्धा मारून ठेवायचा. तसंच बीवर जायचं, बीवरून वरती आणि खालती चाप मारायचा. आणि मग हे दोन चाप काय करायचे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा हे बरोबर तुम्हाला ॲक्युरेट पीमधूनच जातील. इथं मोबाईलवरती आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात नसेल आलं तर एकदा ट्राय करून बघा. माझ्यामध्ये तुम्हाला समजले डायग्रॅम. ही झाली वर्तुळावरील बिंदू आणि केंद्राचा वापर करून. आता केंद्राचा वापर न करता कशी करायची ही सुद्धा आपण आता लागलीच बघून घेऊया. तर बघा डायग्रॅम पूर्णपणे नवीन काढून दाखवतो. एक वर्तुळ काढायचं, त्यानंतर वर्तुळावर कुठेही बिंदू घ्यायचा. समजा आता पी आहे बिंदू, इथं या पीमधून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे ना, तर एक त्रिकोण तयार करायचा. कुठलाही कितीही मापाचा केला चालतो, फक्त त्याचा एक पॉईंट पी असला पाहिजे लक्षात घ्या. एक पॉईंट पी समजते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि अंदाजे नखाने तुम्ही एक लाईन अशी आखून ठेवायची क्रीज देऊन. अंदाजे स्पर्शिका अशी आहे लक्षात घ्या तुम्ही फक्त. आता करायचं काय ते सांगतो. ही पिवळी जी लाईन आहे ती तुम्ही आखायची नाही आहे, फक्त अंदाज इथं तुमची रेष येणार आहे लक्षात घ्या. आता करायचं काय बघा, या बिंदूला समजा आपण ए नाव दिलं, या बिंदूला बी नाव दिलं, तर हा जो कोण आहे हा आणि आपला हा कोण, या दोघांनी मिळून हा कंस व्यापलाय लक्षात घ्या. हा कंस, त्यामुळे यांचे माप समान असते. म्हणजे एचं आणि पीचं माप समान असणार आहेत.
मग तेच फक्त आपण एक क्लू घ्यायचा आणि त्याप्रमाणे करायचं. बघा आता कसं करायचं. इथं ए वरती कर्कटक ठेवायचं, एच्या पॉईंटवरती. रंग थोडा चेंज करूया आपण आता. ए वर कर्कटक ठेवायचं आणि इथं असा कंस मारायचा अंदाजे. माप अंदाजे घेतलं चालतं, पण तेच माप उचलून पी वर यायचं आणि असा कंस मारायचा. लक्षात घ्या, एकदा ए मधून मारलेला कंस जो आहे, चाप आहे, त्याच मापाचं पी वरनं चाप मारून घ्यायचं. नंतर काय करायचं बघा, ए वरून जिथून आपण चाप जोडला, इथं आणि इथं दोन बिंदू आहेत, त्यातल्या कुठल्याही एका बिंदू कर्कटक ठेवायचा आणि दुसऱ्या बिंदूत चाप मारायचा. म्हणजे बघा, इथं कर्कटक ठेवायचं, इथं, आणि वरती चाप मारायचा. आता इथं म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला कळू दे, सांगतो. इथं कर्कटक ठेवायचं, इथं चाप मारायचं. आता हे जे अंतर तुम्हाला मिळालं आहे ते पटदिशी इथं घेऊन यायचं, या पॉईंटला खालच्या इथं यायचं, इथं कर्कटक ठेवायचं आणि ते अंतर जे वरती घेतलं होतं ते न बदलता इथं मारायचं. आता हा बिंदू मिळाला तुम्हाला आणि पी मिळाला आहे. हे दोन जोडून घेतलेत की तुमची झाली स्पर्शिका. या दोनपैकी सुद्धा एक आकृती फिक्स येते, म्हणजे एक वर्तुळाचा